जामखेड तालुक्यातील जलजीवन कामामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे। याच अनुषंगाने जामखेड तालुक्यातील पोतेवाडी येथे अजब प्रकार उघडीस आला आहे। गावात तीव्र पाणी टंचाई असतानाही पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीवर 3 विद्युत मोटारींच्या सहाय्याने सरपंचाच्या शेतीला पाणीपुरवठा होत आहे। शेती हिरवीगार तर गावात तीव्र पाणी टंचाई आहे। यात विशेष भर म्हणजे जलजीवन पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीच्या जवळच मनरेगा योजनेअंतर्गत स्वतः सरपंचाच्या विहिरीचे काम सुरू आहे आणि तेही अगदी पाणीपुरवठा योजनेच्या 50 फुटाच्या अंतरावरच विहिरीचे काम सुरू आहे। याबाबत गावातील गणेश उर्फ बंडू नामदेव सगळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अहिल्यानगर यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची ही मागणी केली आहे। नमस्कार, मी बंडू उर्फ गणेश नामदेव सगळे, मुक्काम पोतेवाडी, पोस्ट नान्नज, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर। विषय संदर्भ असा आहे की पोतेवाडी जलजीवनची विहिरीचं शासनाने कोटभर रुपये दिलेत पोतेवाडी गावासाठी। या गावाला 1 कोटीभर रुपये निधी देऊन सुद्धा काही कारणास्तव आणखी काही ते गावाला पाणी त्याचं दिलेलं नाही। तर आत्ता तर आपण व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे की पोतेवाडीच्या विहिरीच्या जलजीवनच्या विहिरीमध्ये 4 पाईप आहेत आता, म्हणजे 4 मोटर आहेत। त्या 4 मोटरामधून 3 मोटरा, एक जलजीवनची आपली ग्रामपंचायत झाली, पण राहिलेले 3 मोटरा उर्वरित कोणाच्यात, याची शासनाने चौकशी करावी। आणि सध्याच्याला असा पारा एवढा चढला आहे उन्हाचा की गावामध्ये प्यायला पाणी नाही, पाण्याची टंचाई। आणि तालुक्यामध्ये एक असं आहे की पोतेवाडी गावच असं की एकदम टेकडावर आहे। पोतेवाडी गावाला, आमच्या गावाचे जमिनीमध्ये पाणी कमी, नान्नजच्या शिवारामध्ये जागा घेऊन शासनाने जागा घ्यायला आणि 3.5 ते 4 किलोमीटर अंतरावर आपल्याला पाण्यासाठी पाईपलाईनची मंजूर केली, तरी पण गावाला आणखी पाणी नाही। विषय मुद्दा दुसरा की गावामध्ये आत्ता सध्याच्याला जी पाईपलाईन गेलेली, त्या पाईपलाईनला जोडून, मेन लाईनला जोडून सरपंचांनी त्यांच्या घरापाशी एक टाकी बांधली आणि त्या टाकीतनं पाणी त्यांच्या शेततळ्याला रात्रीचं जातं। म्हणजे गावाला पाणी सोडतात, शासनाचा खर्च आणि सरपंच पदाचा गैरवापर करून त्यांच्या शेतात पिकाला पाणी जाते। पोतेवाडी गाव असं एकतर पाण्याने दुष्काळानं होरपळून निघालेलं गाव आहे। गावाला काहीही पाण्याचा सोर्स नाही। आत्ता टँकर चालू आहे, आत्ता गावात तहसील पंचायत समितीला तुम्ही जिथे जाता तिथं चौकशी करून अजून सुद्धा ते पहा, गावाला टँकर चालू आहे। तरी पण या कामाची, जलजीवनचं काम एकदम निष्कृष्ट दर्जात झालं। त्या कामाची एक चौकशी केली तर शासनाचे आभार मानतो मी, आणि आमच्या गावकरी पोतेवाडीचा नागरिक म्हणून मला न्याय द्यावा, म्हणजे आमच्या गावाला न्याय द्यावा। महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेअंतर्गत सध्याची आपल्या शासनाचं अनुदान विहिरीचं म्हणजे आता सध्या वाटप चालू आहे, तरी जलजीवनच्या विहिरीपासून कमीत कमी 500 फूट 400 फूट जी शासनाचा नियम अंतर आहे, ती अंतर सोडून 1 ते 4 ते 5 गुंठे जमीन आहे सरपंचाच्या वडिलांच्या नावी, कुटुंबातल्यांच्या नावी आहे। त्या कुटुंबातल्याच्या नावी तेवढ्या 4-5 गुंठे जमिनीमध्ये त्यांनी विहिरीत अनुदान घेतलं आहे। ह्या विहिरीच्या अनुदानाची चौकशी केली पाहिजे। ह्याचे अधिकारी कोण होते, ह्याला मंजुरी का दिली, कशी दिली, ह्याची पण चौकशी लागली पाहिजे। पाठीमागं दिसतंय आत्ता पण विहीर खोदाय चालू आहे, ती ह्याचे मस्टर काढलेत। मस्टरला पण मी त्यांना बोललेलो आहे, मस्टर काढू नका, इथून मागं सुद्धा बोललो होतो, हे खांदू नका, गावाला अडचण येणार आहे नंतर। ते 50 फूट अंतरावरच विहीर आहे, ती विहिरीचं अंतर पण जास्त नाही। मग ह्या अधिकाऱ्याची पण चौकशी झाली पाहिजे की ह्यांनी काय केलंय नेमकं इथं। याबाबत तुम्ही काय शासनदार केलेलं होतं? माननीय मुख्य अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांना एक पत्र दिलेलं आहे आणि जिल्हा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांना एक पत्र दिलेलं आहे। तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांचं आपल्याला परत त्यांची पोच उत्तर म्हणून पण माझ्याकडे आलेलं आहे, त्याचे पुरावे आहेत। ह्याची पण चौकशी करावी
आणि पोतेवाडी गावाला न्याय द्यावा, एवढंच मी माझ्या म्हणण्यातून निष्पन्न करतो आणि गावाला न्याय मिळावा यासाठी अधिकाऱ्यांनी थोडी संभ्रमता घ्यावी आणि धन्यवाद. मी पोतेवाडी गावचा रहिवासी पोते नंदू महावीर. तर जे जलजीवन मिशन अंतर्गत जे काम केलं, नरेंद्र मोदीचा जो संकल्प होता हर घर में जल, तसंच वस्ती, तांडा आणि गाव या गावांना पाण्याची कधीही कमतरता 12 महिने 12 तास चालू राहावी यासाठी जी जलजीवन मिशन अंतर्गतची जी योजना चालू केली, हा नरेंद्र मोदींचा चांगला संकल्प. पण या संकल्पाचा काही ठिकाणी, काही गावात, तसेच माझ्या गावामध्ये दुरुपयोग चालू आहे. तरी या गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गतचं विहिरीचं काम आणि पाईपलाईनचं काम तरी पूर्ण झालं आणि 1-2 वेळेस पाणी सोडण्यात आलं. काही दिवसापुरतं पाणी सोडलं. आता सध्या उन्हाळा आहे, टंचाई खूप आहे. गावामध्ये जी जलजीवन मिशन अंतर्गतची विहीर झाली, त्या विहिरीच्या शेजारीच नरेगा अंतर्गतमधनं एक 50 फुटावरती विहीर मंजूर करून देण्यात आली शासनामार्फत. तर मी म्हणतो, ज्यावेळेस पाणी टंचाई असते त्यावेळेस शासन एक 500 मीटर अंतरावरती असणारे विहीर, बोर तसेच कालवे या अंतर्गत अधिग्रहण करते व गावकऱ्यांना पाणी पुरवठ्याचं काम व्यवस्थितरित्या चालू ठेवतं. पण शासनाने यावेळेस असं का केलं की जलजीवन मिशन अंतर्गतची जी विहीर आहे त्या विहिरीच्या 50 फुटावर अंतरावरतीच दुसरी विहीर शेतकरी लाभार्थ्याला किंवा सरपंच यांच्या कुटुंबातच का मंजूर करून दिली, याच्यावरती सखोल चौकशी व्हावी व गावकऱ्यांना पाणी कधीही टंचाई न व्हावी यासाठी प्रयत्न करावे, हीच माझी पोतेवाडी रहिवासी नागरिक या हेतूनी संकल्पना आहे व नम्र विनंती आहे.